जय भीम सर्वांना. निवडणुकीच्या काळामध्ये लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आणि त्यांच्या मनामध्ये उद्भवलेले अनेक प्रश्न, त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळावीत या हेतूनं आणि बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका, त्यांचं युती आघाडीचं राजकारण किंवा काँग्रेस सोबत ते का जात नाही, का गेले नाही, काँग्रेसनी त्यांना का गेलं नाही, किंवा त्यांच्या समाजकारण राजकारण याचा इत्थंभूत इतिहास आणि अनेक कंगोरे, त्यांचं बहुजन राजकारण, बहुजनवादी राजकारण असेल किंवा अकोला पॅटर्न असेल, भारिप बहुजन महासंघ असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, असा त्यांचा 40 वर्षापूर्वीपासूनचा जो सामाजिक राजकीय प्रवास आहे, त्या प्रवासाची इत्थंभूत माहिती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ही व्याख्यानमाला सुरू केलेली आहे. त्याबद्दल मी खरंच त्यांचं मनापूर्वक आभार व्यक्त करते की त्या माध्यमातून त्यांनी दररोज एक व्याख्यान, ज्यामुळे लोकांपर्यंत बाळासाहेब आंबेडकरांच्या सगळ्याच भूमिकांचा वेगवेगळ्या कंगोऱ्यांनी अभ्यास केला जातो आणि लोकांपर्यंत हे पोहोचवलं जातं. तर यांचा हा प्रयत्न यशस्वी व्हावा, लोकांमध्ये जागृती व्हावी, हीच खरी एक प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यांचा तो प्रामाणिक प्रयत्न, त्याला आपण साथ देऊया. आणि आजच्या या व्याख्यानाला मी सुरुवात करते. आजच्या व्याख्यानाचा विषय आहे बाळासाहेब आंबेडकरांची ऐक्यविषयक भूमिका आणि त्यांचं युती आघाडीचं राजकारण. म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं की ऐक्याची भूमिका, ऐक्य आत्ता कुठेतरी बाजूला पडलंय. म्हणजे मागच्या वेळेसही मी असं सांगितलं की प्रत्येक वेळेला बाळासाहेब आंबेडकरांची जी वाढलेली ताकद आहे तिला कुठेतरी सेटबॅक बसवण्यासाठी ही ऐक्याची खेळी काँग्रेसकडून केल्या जाते. म्हणजे काँग्रेसच्या अनेक खेळ्या आपण पाहत आलेलो आहेत, त्यात सर्वात महत्वाची खेळी जी असेल ती ऐक्याची खेळी आहे. आता ऐक्याची पार्श्वभूमी आणि युती आघाडीचं राजकारण, म्हणजे लोकांच्या मनामध्ये अनेक वेळेला प्रश्न उद्भवत असतात की बाळासाहेब आंबेडकरांना काँग्रेस नेहमी सोबत घेतो म्हणतात आणि ऐन वेळेवर असं काय होतं की बाळासाहेब आंबेडकरांची आणि काँग्रेसची युती होत नाही. आता याला अनेक कारणं आहेत. कोण जबाबदार आहे याची उत्तरं काही अंशी आम्ही आपल्याला या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत. बंधू आणि भगिनींनो, फुले आंबेडकरी चळवळी जर आपण पाहिल्या तर ह्या नाहिरे समाजासाठी या चळवळी उभ्या राहिल्याचं आपण पाहतो. म्हणजे सुरुवातीपासून महात्मा फुलेंनी ज्या चळवळी केल्या, तर महात्मा फुलेंनी व्यवस्थेला धक्के देत या चळवळी उभे केल्याचं आपण पाहतो. म्हणजे महात्मा फुलेंचा इतिहास मी यासाठीच सांगते की बाळासाहेब आंबेडकरांची जी बदनामी केल्या जाते, जे वेगवेगळ्या माध्यमातून आज म्हणजे आजच्या घडीला विचारवंतांनी जे चालवलेलं आहे, पण गेल्या 30 वर्षापासून ज्या वेगवेगळ्या प्रकारे बाळासाहेब आंबेडकरांवर बदनामी करून काही प्रकारे त्यांना बदनाम केलं जातं, तर त्याच्या थोडं खोलात आपण जर केलं तर महात्मा फुलेंच्या चळवळीपासून आपण पाहत गेलं तर महात्मा ज्योतिबा फुल्यांना सुद्धा ब्रिटिश धार्जिणे म्हणत होते. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली, गर्भवती स्त्रियांसाठी आश्रम सुरू केले. त्यांच्या जर चळवळी आपण पाहिल्या तर आजच्या काळातही एवढं मोठं पाऊल कोणी उचलू शकणार नाही, एवढ्या व्यवस्थेला धक्का देणाऱ्या त्यांच्या चळवळी आपण पाहिल्या. पण त्यावेळेस त्यांना विरोध झाला नाही का? तर त्यांनाही विरोध झाला. आणि त्यांच्यानंतर म्हणजे ब्रिटिश धार्जिणे म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणतो की ब्रिटिशांना समावेशक असं त्यांचं समाजकारण होतं किंवा ब्रिटिशांना त्याला कारणही होतं. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्या चळवळी केल्या, सती प्रथेच्या विरोधात असेल किंवा मुलींच्या शिक्षणाच्या विरोधात असेल, शिक्षणाच्या सोबत साठी असतील, तर यासाठी त्यावेळेला मनुस्मृतीचा जो पगडा होता आणि स्त्रियांसाठी ज्या भयंकर रूढी होत्या त्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला आणि काही सुधारणात्मक चळवळी ह्या ब्रिटिशांनी सुद्धा चालवल्या. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, तर त्याला ब्रिटिशांनी पाठिंबा दिला आणि ब्रिटिशांनी मदतच केली. म्हणून मग ह्या ज्या भारतीय व्यवस्थेतील ज्या रूढी परंपरा आहेत त्याला विरोध करत जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले चळवळी करत होते, तर त्या चळवळीसाठी ब्रिटिश त्यांना सहकार्य करत होते. किंवा मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याही चळवळी जर आपण पाहिले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर मानव मुक्तीची लढाई केली. त्यासाठी मला आता परत खोलात जायला नकोय.
म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समस्त अस्पृश्यांना या गुलामीतून मुक्त केले, त्यांना सुद्धा ब्रिटिशांचे निजामाचे हस्तक म्हणल्या गेलेलं आहे. आज बाळासाहेब आंबेडकरांनी गेल्या 40 वर्षापासून जे समाजकारण राजकारण करत आहेत, त्यांच्यावरही वेगवेगळ्या प्रकारे असे आरोप लावण्यात आलेले आहेत. म्हणजे जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांचा सुरुवात झाली 82-84 पासून समाजकारण आणि राजकारणामध्ये, तर त्यांना त्यांच्या मुलाची मुंज करून बामसेफवाले मोकळे झाले. आता ही गोष्ट नवीन नाहीये. म्हणजे त्यांच्या सोबत बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत राहणारे रात्रंदिवस जे कोणी सोबत आहेत, त्यांना ह्या मुंजीबद्दल काहीही माहित नाही. पण जे बामसेफवाले कार्यकर्ते असतील किंवा ज्यांना बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व मान्य नाहीये, त्यांनी सुजात आंबेडकरांची मुंज करून मोकळे झाले. किंवा बाबासाहेब आंबेडकरांना माईसाहेब आंबेडकर, सविता माईसाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या तब्येतीची कितीतरी काळजी घेत, म्हणजे त्यांना शुगरची बिमारी होती, अनेक व्याधी त्यांना, खाण्यापिण्याचे हाल झाले, यात मी खोलात जात नाही. पण आंबेडकरी समाजाने कधीही सविता माईसाहेब आंबेडकरांना स्वीकारलेलं नाहीये. एव्हाना आतापर्यंत अजूनही काही लोक म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माईसाहेब आंबेडकरांनी मारलं. आता ह्याच्या खरं तर आपल्याकडे खूप तथाकथित विद्वान समीक्षक आहेत, पण त्यांनी सुद्धा ह्याच विधानाला दुजोरा दिल्याचा आपण पाहतोय. पण खरं काय आहे, खरं तर माईसाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना, म्हणजे संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, ते केवळ आणि केवळ माईसाहेब आंबेडकरांनी त्यांची तब्येत चांगली ठेवली म्हणून बाबासाहेब एवढं सगळं करू शकले, असं आपल्याला आता तरी दिसतंय. म्हणजे आतापर्यंत माईसाहेब आंबेडकरांना आपल्या आंबेडकरी समाजाने स्वीकारलेलं नाहीये. म्हणजे तथाकथित विद्वानांना, बुद्धिजनांना आपण फुले आंबेडकरी चळवळीमध्ये जातीला आपण विरोध करत नाही, तर आपण ब्राह्मण्याला विरोध करतो. पण आपण ब्राह्मण व्यक्तीलाच विरोध करायला शिकलोय. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मण सविता आंबेडकर सोबत विवाह केला म्हणून तिला आपण स्वीकारत नाही. बाळासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मण अंजलीताई मायदेव यांच्यासोबत विवाह केला म्हणून आपण त्यांना स्वीकारत नाही. ह्या अशा विचित्र विचार प्रवाहाला आपण किती दिवस खतपाणी घालणार, हाही एक खरं तर आपल्या समोर महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे. आणि हे आपण किती वर्ष चालू देणार आहोत? आंबेडकर घराणं, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच आपल्याला गुलामीतून मुक्त केलंय. संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच आपल्याला दिलेलं आहे आणि त्याला वाचवण्याची जबाबदारी सुद्धा ऍडव्होकेट आंबेडकरांचीच आहे. आणि आपल्याला या संविधानातून वाचवणारे सुद्धा आंबेडकरच राहतील, हे आता आपण कधी लक्षात घेणार आहोत? हा एक महत्वाचा भाग आपण खरं तर विचारा घेतला पाहिजे असं मला वाटतं. आता आजच्या विषयाकडे येताना आपण मुद्दाम ही पार्श्वभूमी घेतलेली आहे की या मानसिकतेतूनच बाळासाहेब आंबेडकरांना भाजपची बी टीम किंवा अजून काय जे काही प्रकार आरोप लावल्या जातात ते याच मानसिकतेतून लावले जातात. त्यातलाच एक आरोप म्हणजे बाळासाहेब आंबेडकर ऐक्याला तयार होत नाहीत. आता ऐक्याचा इतिहास जर आपण पाहत गेलो तर ऐक्याची चळवळ नेमकी काय आहे हेही पाहणं गरजेचं आहे. म्हणजे त्यातून आपल्याला कळेल की बाळासाहेब आंबेडकर खरंच ऐक्याला विरोध करतात की ऐक्याला त्यांनी सहकार्य केलेलं आहे की ऐक्याला मदत केलेली आहे, हे आपल्याला समजेल. आता ऐक्य म्हणजे काय किंवा ऐक्याची चळवळीची पार्श्वभूमी पहिल्यांदा आपण पाहताना आपल्याला असं लक्षात येईल की ऐक्याची चळवळ केव्हा सुरू झाली, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्याच्यानंतर रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली आणि त्यानंतर म्हणजे दुरुस्त गट, नादुरुस्त गट, हे जे रिपब्लिकन पक्षाची फाटाफूट झाली. तर ही फाटाफूट कोणत्या नेत्यांमध्ये झाली, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत राहणारे जे सगळे कार्यकर्ते होते, जे सगळे नेते होते, त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली आणि नंतर तो रिपब्लिकन पक्ष फुटला. प्रत्येकाने आपला आपला पक्ष वेगळा काढला. तो पक्ष म्हणजे ते नेते जे फुटले, बीसी कांबळे असतील, खोब्रागडे असतील, दादासाहेब रुपवते असतील, पुन्हा रासू गवई असतील, ह्या ज्या लोकांनी पक्ष फोडला आणि आपापली चूल वेगळी मांडली किंवा आपापला समाजकारण राजकारण वेगवेगळं करायला लागलं, त्यावेळेला जो समाजातला रेटा होता की बाबा रे एकत्र या, म्हणजे
मी एक उदाहरण त्यातून असं देईन की एका घरातली चार भावंड, एका घरात जन्मलेली चार भावंड असं त्याला म्हणता येईल. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाची कन्सेप्ट मांडली, संकल्पना मांडली, आणि बाबासाहेबांच्या सोबत हे सगळे तयार झालेले जे कोणी नेते आहेत ह्यांनी तो पक्षाची स्थापना केली आणि त्यातून ते फुटले. म्हणजे एका घरात जन्मलेले, एका घरात राहिलेली ही भावंड असं आपल्याला म्हणता येईल. आणि या भावंडांनी नंतर वेगळे वेगळे झाले असं आपल्याला म्हणता येईल. तर ह्या भावंडांनी एका घरात यावं, एका छत्राखाली यावं, हे म्हणणं संयुक्तिक आहे. तर ह्यांना एकत्र आणण्याची जी काही चळवळ होती त्याला ऐक्याची चळवळ असं म्हणता येईल. मग त्याचा इतिहास जर आपण पाहिला तर मग भैयासाहेब आंबेडकरांनी सुद्धा खूप प्रयत्न केले की ह्या सगळ्यांनी एकत्र यावे म्हणून. म्हणजे आता तो भैयासाहेब आंबेडकरांचा इतिहास जर सांगायला लागला तर त्याला एक वेगळा वेळ लागेल आपल्याला खरं तर. पण भैयासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच नाही तर भैयासाहेब आंबेडकरांच्या बद्दल सुद्धा वेगवेगळे आरोप प्रत्यारोप त्यावेळेला लोकांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं खरं तर. म्हणजे आंबेडकरी समाजामध्ये आंबेडकरी घराण्याला बदनाम करण्याचा प्रकार हा नवीन नाही. आणि म्हणजे तो इतक्या लवकर स्वीकारला सुद्धा जातो की या बुद्धिजनांनी आपली अक्कल काय गहाण ठेवली की काय असं कधी कधी वाटायला लागतं. म्हणजे हे पेरणारे बाहेरचेच असतात पण आपला आंबेडकरी समाज इतका आंधळेपणाने या सगळ्या गोष्टी स्वीकारतो की असं वाटायला लागतं हा आंबेडकरी समाज खरंच शिकलाय की तसाच राहिलाय. हा एक मुद्दा. तर ही जी चळवळ जी आहे तर ही ऐक्याची चळवळ आपण याला म्हणता येईल. आता त्याच्या नंतरची जी ऐक्याची चळवळ आहे ही म्हणजे रामदास आठवले असतील, माननीय बाळासाहेब आंबेडकर असतील, माननीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे असतील आणि रासू गवई असतील, ह्या सगळ्यांना एकत्र आणण्याची जी चळवळ आहे ह्याला परत एकदा ऐक्याची चळवळ असं म्हणलं जातं. आता ह्याला ऐक्याची चळवळ म्हणू नये याला कारण असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरची जी ऐक्याची चळवळ आहे त्याचा इतिहास मी आपल्याला सांगितलेला आहे की ती सगळी एका घरातली माणसं होती. बाबासाहेब आंबेडकरांच्या तालमीत तयार झालेली ही सगळी माणसं होती. आता प्राध्यापक जोगेंद्र कवाडे असतील, रामदास आठवले असतील आणि रासू गवई असतील किंवा बाळासाहेब आंबेडकर असतील, हे प्रत्येक नेतृत्व आपली आपली वेगळी वाट शोधत आलेलं नेतृत्व आहे. हे एका घरातलं नेतृत्व नाहीये, हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे की ही एका घरातली भावंड नाहीये, हे स्वतःचं नेतृत्व सिद्ध करत आलेलं नेतृत्व आहे हे. आणि ही आपली आपली प्रत्येक जण वेगळी वेगळी वाट चोखाळत, प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रश्नावर लढत समाजाचं नेतृत्व करत नेता म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. आता ह्या प्रत्येक जण वेगवेगळ्या वाटेतून आलेल्या लोकांना एकत्र म्हणणं, एकत्र या म्हणणं हे किती संयुक्तिक आहे हे सुद्धा आपल्या आंबेडकरी समाजाने पाहिलं पाहिजे. म्हणजे आज आपण प्रत्येक वेळेला म्हणतो की अरे आपण आपले लोक एकत्र येत नाहीत, आपले नेते एकत्र येत नाही आणि म्हणून आपण काँग्रेसला मतदान करा. हे कोणत्या लॉजिकने असं म्हणतात हेही मला एक पडलेला मोठा प्रश्न असतो. म्हणजे आपले लोक एकत्र येत नाही म्हणून काँग्रेसला मतदान करा. मग काँग्रेस काय करते नेमकं की काँग्रेसला मतदान केल्यानं तुमचे प्रश्न सुटतात की तुम्हाला काय तुमची गुलामी नष्ट करते की अजून काय, ह्याचा कुठेच काही अजूनही मला अर्थ लागत नाही. किंवा आपले लोक एकत्र येत नाहीत मग आपल्यातलाच एखादा पक्ष आपण का निवडत नाहीत. म्हणजे आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर हे जे समकालीन आंबेडकरी नेते आहेत हे आज कुठे कुठे गेलेले आहेत, त्यांच्या चळवळी कशा कशा होत्या याचा सगळा इतिहास आणि लेखाजोखा आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. आज रामदास आठवले कुठे आहेत, जोगेंद्र कवाडे कुठे आहेत, सगळेच बीजेपीच्या कडेवर जाऊन बसलेले आहेत आणि तिथून ते आवाहन करतात की संविधान वाचवण्यासाठी बीजेपीला मतदान करा. म्हणजे हे कितीतरी हास्यास्पद आहे. पण इथे सुद्धा बाळासाहेब आंबेडकरी जनता त्यांना काहीही म्हणत नाही किंवा काँग्रेसला सुद्धा असा काही प्रश्न एक विचारत नाही की संविधान वाचवण्याची जबाबदारी तुमची आहे की नाही किंवा तुम्ही संविधान वाचवणार आहात की नाही, तुम्ही तो प्रश्न हाताळणार आहात की नाही, की तुमच्या अजेंड्यावर ते आहे की नाही, असं आंबेडकरी जनता कुठेही कुणालाही विचारल्याचं दिसत नाही.
पण केवळ बाळासाहेब आंबेडकरांना मात्र उपदेश देतात की संविधान वाचवण्यासाठी तुम्ही काँग्रेस सोबत युती केली पाहिजे किंवा तुम्ही ऐक्यामध्ये सामील झालं पाहिजे, तेव्हा आपण सत्तेत गेलो पाहिजे. हा सगळ्या एकेका वेळेसची एक एक खेळी आहे, हे आता बऱ्याचदा सिद्ध झालेलं आहे. आता हे ऐक्य म्हणजे एक आरोप बाळासाहेब आंबेडकरांवर नेहमी लागला जातो की बाळासाहेब आंबेडकर ऐक्याला तयार होत नाही. आता ह्याच्यातून आपण ऐक्य कोणकोणत्या वेळचं आणि कशा कशा प्रकारे झालं ह्याचाही एक थोडक्यात इतिहास आपण पाहूया. की पहिलं ऐक्य जेव्हा होतं ते मला वाटते 90चं ऐक्य, 89-90चं ऐक्य. म्हणजे 89ला बाळासाहेब आंबेडकरांनी जनता दलासोबत युती केली हे आपण पाहिलेलंच आहे. आणि जनता दलासोबत युती करताना त्यांनी आपले समाजाचे प्रश्न त्यांच्या समोर ठेवले होते आणि त्या प्रश्नांवर त्यांनी युती केलेली, हे मी पुढे घेणारच आहे. तत्पूर्वी आपण 90चं ऐक्य बघूया. म्हणजे 90चं ऐक्याच्या वेळेस सांगताना बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की कुणीतरी 9 मुलं हे उपोषणाला बसवले, ज्यांना समाजकारण काय माहित नाही, राजकारण काय माहित नाही, ऐक्य म्हणजे काय माहित नाही, किंवा त्या मुलांना अगदी लहान मुलं, तरुण मुलं ज्यांना मिसुरडं सुद्धा फुटलेलं नाही, अशी मुलं ऐक्यासाठी उपोषणाला बसली. चेंबूरमधील 9 कार्यकर्ते आहेत ते, आणि ते उपोषणाला बसले. रिपब्लिकन गटाच्या सर्व नेत्यांना ऐक्याची मागणी करणारे त्यांनी एक पत्र दिले आणि रिपब्लिकन नेते गटातटात विखुरलेले आहेत, त्यामुळे समाजाचे सामाजिक राजकीय नुकसान होत आहे. हे नुकसान थांबविण्यासाठी सामाजिक व राजकीय ऐक्य व्हावे करिता आम्ही उपोषणास बसलो आहोत. त्या तरुणांचा आग्रह होता की बाळासाहेब आंबेडकरांनी ऐक्यात पुढाकार घ्यावा, तरच आम्ही उपोषण सोडू. आणि मग यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी म्हणजे ते पहिल्या वेळेसचं उपोषण आपण म्हणूया, बाळासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घेतला. या सगळ्या आपल्या रामदास आठवले असतील, राजाभाऊ ढाले असतील, या सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी त्या उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. उपोषणकर्त्यांना ऐक्याविषयीचं आश्वासन दिलं आणि दिनांक 8/12/1989 रोजी त्यांचे उपोषण मागे घेण्यात आले. त्यानुसार ऐक्यावर चर्चा करण्यासाठी पुढची बैठक बाळासाहेब आंबेडकरांनी लावली. आंबेडकर भवन, दादर, मुंबई येथे रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांना पाचारण करण्यात आलं आणि याविषयी ऐक्याविषयी चर्चा करण्यात आली. आणि याचं पहिलं अधिवेशन 6 जानेवारी 90 मध्ये घेण्यात आलं. आता या अधिवेशनामध्ये ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी 24 कलमी कार्यक्रम जाहीर केला. जो पक्ष हा जाहीरनामा स्वीकारेल त्याला पाठिंबा देण्यात येईल असं ठरविण्यात आलं. आता यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ऐक्य ठरविताना काही एक कंडिशन म्हणा, काही एक अजेंडा म्हणा, काही एक जाहीरनामा आपला असतो की ज्याच्या आधारावर आपण कुणासोबत जायचं हे ठरवल्या जातं. आता हा जो अजेंडा आहे 24 कलमी कार्यक्रम, ह्याच्यावर जो कोणी चर्चा करेल त्याच्यासोबत आम्ही एकीकृत रिपब्लिकन पक्ष जो आहे तो जाईल. पण मग होतं काय की ऐक्यासाठी ज्या नेत्यांची बैठक जमलेली असते ते ऐक्याच्या त्या नेतृत्वामध्ये चर्चा करत असताना स्वतः मात्र काँग्रेस पक्षाशी असेल किंवा अजून त्यांना जे काही तथाकथित प्रस्थापित पक्ष वाटतात त्यांच्याशी चर्चा करतात. म्हणजे निर्णय हा जो आहे तो एकीकृत नेत्यांनी घ्यायचा असतो, तर तो तसा घेतला जात नाही. आणि मग या प्रश्नावर युती कोणासोबत करायची याच्यामुळे ती त्यावेळेसची जी आहे ती युती तुटली. म्हणजे 90चं जे ऐक्य आहे ते जर फुटलं असं सांगताना बाळासाहेब म्हणतात की युती कोणासोबत करायची, म्हणजे 90ला आपण कोणासोबत जायचं, काँग्रेस सोबत जायचं की आपली तिसरी स्वतंत्रपणे उमेदवार लढवायचे, या सगळ्या कारणामधून ती युती तुटली असं म्हणता येईल. त्यानंतर परत 96ला सुद्धा युतीचा प्रयत्न करण्यात आला. म्हणजे 95ला आणि 96ला हा प्रयत्न करण्यात आला खर तर की ऐक्यासाठी, या वेळेला ऐक्यासाठी एक उद्देश होता की बाबासाहेब आंबेडकरांनी बनविलेली घटना बदलण्याची जी चर्चा आहे ती आज सुरू झालेली नाहीये,
ती चर्चा 95-96 पासून सुरू झालेली आहे. आणि बाळासाहेब आंबेडकरांनी जे काही भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून जी ताकद जमवली होती, ओबीसी, गरीब मराठा आणि ओबीसी हा सगळा त्या बहुजन महासंघाच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांचा वोट बँक झालेला होता. आणि 95ला जर आपण पाहिलं तर मागच्या व्याख्यानामध्येही मला वाटतं मी सांगितलं की 95ला महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं. आता त्यामध्ये काँग्रेस अस्थिर झाली होती आणि महाराष्ट्रामधलं काँग्रेसचं सरकार जे आहे ते पायचीत झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे 95 पर्यंत अशी एक मिथ बनवलेली होती की भारतामध्ये कुठेही काँग्रेसचं सरकार गेलं तरी पण महाराष्ट्रातलं म्हणजे पर्यायाने शरद पवारांचं जे सरकार आहे ते सरकार महाराष्ट्रामध्ये कधीही पाहिजे होत नाही. पण जेव्हापासून बाळासाहेब आंबेडकर निवडणुका लढवतात आणि जेव्हापासून त्यांनी आंबेडकरी समाजाला स्वतंत्र आत्मभान दिलंय, स्वतंत्र अस्मिता दिलेली आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला रिपब्लिकन पक्ष उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे बहुसंख्याक होण्यासाठी ज्या अल्पजातीचे 18 पगड जातीचे जे लोक आहेत त्यांना एकत्रित करण्याचा जो प्रयोग केलेला आहे आणि त्यातून जो काही ओबीसी त्यांच्या कडे ओढल्या गेलेला आहे, गरीब मराठा जो काही बाळासाहेब आंबेडकरांकडे आलेला आहे, तर हा सगळा केवळ आंबेडकरी समाज काँग्रेसकडून मायनस होत नाही तर ओबीसी समाज सुद्धा आणि गरीब मराठा समाज सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांना किंवा बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाला मतदान करू लागलेला होता आणि त्यामुळं काँग्रेस खरं तर मायनस होत चाललेली होती. याला जबाबदार काँग्रेस स्वतः आहे. म्हणजे त्यांनी त्यांचा मतदार तयार केलेला नाही, तो दुसऱ्यांच्या मतदानावर स्वतः सत्ता उपभोगीत आलेला आहे आणि त्याला त्या सत्तेची सवय झालेली आहे. आणि म्हणून तो बाळासाहेब आंबेडकरांनी जो काही मतदार किंवा आपला वोट बँक जमा केलेला आहे तो वोट बँक आयता आमच्याकडे कसा ट्रान्सफर होईल, त्यांना नेता नकोय, त्यांना बाळासाहेब आंबेडकर नकोय, फक्त त्यांनी जमा केलेला वोट बँक आम्हाला आयता मिळावा यासाठी जे प्रयत्न केले जातात त्यातला हा ऐक्याचा प्रकार आहे. 95ला जेव्हा काँग्रेस पूर्णच पायचीत झाली आणि ते अस्थिर सरकार व्हायला लागलं त्यावेळेला परत काँग्रेसकडूनच ही खेळी परत 96ला सुरू झाली आणि 96ला सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनीच पुढाकार घेऊन ऐक्य घडवून आणलं. त्यातून रासू गवई असतील, रामदास आठवले असतील, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे असतील, या सगळ्यांनी 6 डिसेंबर 95 रोजी दादर येथे चैत्यभूमीवर ऐक्याच्या मंचावर बीसी कांबळे, रासू गवई, बाळासाहेब आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, राजा ढाले, रामदेव ढसाळ, रामदास आठवले, भाई संगारे, टी.एम. कांबळे इत्यादी सर्व रिपब्लिकन नेत्यांनी या मंचावर येऊन ऐक्याची घोषणा केली. आणि ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर चैत्यभूमीच्या मंचावरून बोलताना म्हणतात की आंबेडकरी चळवळीमध्ये एवढी ताकद आहे की आपण जर एक राहिलो तर महाराष्ट्रातीलच काय पण देशातील सत्ता आपल्या ताब्यात येऊ शकते, आपल्या हातात येऊ शकते. म्हणून आम्हाला कोणाबरोबर जाण्याची गरज नाही. आम्ही आमच्या ताकदीवर, आमच्या हिमतीवर ही सत्ता हस्तगत करणार आहोत, असं या ठिकाणी सगळ्यांनी सांगून हे ऐक्य केलं. आणि त्यावेळेला अध्यक्ष कोण, म्हणजे आपल्याकडे प्रेसिडियम हा एक प्रयोग झालेला आहे. म्हणजे रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाल्यानंतर अध्यक्ष कोणाला मानायचं याच्यातून मार्ग काढण्यासाठी प्रेसिडियम नेमल्या गेलं आणि त्या प्रेसिडियमच्या माध्यमातून आपण बऱ्याच निवडणुका लढवल्या वगैरे. तोच प्रकार या सुद्धा वेळेला 96च्या ऐक्याच्या वेळेला म्हणजे 9 जणांचं अध्यक्षीय मंडळ, म्हणजे हा जो प्रकार आहे तो कुणालाही नेता न मांडण्यासाठीचा केलेला फसवा प्रयोग आहे असं मला वाटतं. म्हणजे या 9 जणांच्या अध्यक्षीय मंडळातून मग पुढचं सगळं काही सहकार्य कार्य करायचं असतं. आता दरम्यानच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका समोर होत्या. ऐक्याच्या माध्यमातून आपल्याला निवडणुका जिंकता येतील आणि त्याचबरोबर भारिप बहुजन महासंघाला मागच्या 95च्या विधानसभेच्या निवडणुकीत जी भरघोस मते मिळाली त्यातील रिपब्लिकन मते ऐक्यामुळे आपल्याला मिळतील व बहुजन महासंघास बरोबर घेतल्यास बहुजनांची मतेही आपल्याला मिळतील आणि आपण विजयी होऊ या हेतून बहुजन महासंघाशी मित्रत्वाची घोषणा केली आणि काँग्रेस विरोधी मानसिकता आपल्या सर्वांना
काँग्रेस बरोबर समझोता केला तरी त्या जागा सुटत नाही या वास्तवतेचे भान ठेवून विरोधी पक्षाबरोबर समझोता झाला. लोकसभेच्या निवडणुका त्यावेळेला जिंकता आल्या नाहीत, पण आपल्याला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. आता हे झालं 96चं. पण 96ची लोकसभा अल्पावधीतच विसर्जित झाली आणि लगेच 98ला निवडणुका लोकसभेच्या लागल्या. आता 98ला आपण जर पाहिलं तर 98चा इतिहास आपण नेहमीच सांगत असतो की बाळासाहेब आंबेडकरांनी 98ला ऐक्याच्या माध्यमातून काँग्रेस सोबत युती केली आणि आपले 4 उमेदवार जे आहेत ते निवडून आले असं आपण नेहमीच सांगतो. पण त्याचा जर खरा इतिहास आपण पाहिला तर त्यावेळेला काँग्रेसची अवस्था खरंच अतिशय दयनीय झाली होती. काँग्रेसला ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांकडे चाललेली आंबेडकरी मते मिळविल्याशिवाय पर्याय नव्हता, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून माननीय शरद पवारांनी ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची राजगृहावर भेट घेऊन युतीसाठी त्यांना तयार केलं आणि आलेल्या संधीचा फायदा घ्यावा म्हणून ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला 9 ते 10 जागांची मागणी केली आणि ती खरं तर मागणी मान्य सुद्धा झाली. 9 जागा देण्याचं ठरलं, परंतु आपल्या रिपब्लिकन नेत्यांचा उत्साह एवढा की 3-4 जागाच घेऊन समाधान मानून बसला आणि रिपब्लिकन पक्षाचे 4 नेते खासदार निवडून आले आणि काँग्रेसचे त्यावेळेला 33 खासदार निवडून आले. म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी जो भारिप बहुजन महासंघ हा जो वोट बँक तयार केलेला होता तर तो 98च्या वेळेस काँग्रेसला भरभरून मतदान केलं आणि 98ला काँग्रेसला त्यांनी तारल्याचं दिसून येतं. हाही एक भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की ज्या वेळेला ऐक्याची खेळी खेळल्या जाते त्या वेळेला त्यांना केवळ ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची वोट बँक पाहिजे असते, बाळासाहेब आंबेडकर नाही पाहिजे असतात. म्हणजे 96चं अशा पद्धतीनं काय होतं की दोन्ही वेळचं ऐक्य जे आहे की 98ला मग रामदास आठवले शरद पवारांसोबत गेले आणि बाळासाहेब आंबेडकर हे काँग्रेस सोबत गेले. म्हणजे 96 नंतर 98चा लोकसभा निवडणुकीमध्ये 99च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर शरद पवार हे काँग्रेसमधून बाहेर पडले विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा घेऊन आणि त्यावेळेला 99ला बाळासाहेब आंबेडकर परत काँग्रेस सोबत गेले आणि रामदास आठवले हे काय म्हणतो आपण त्याला जातीवादी शक्ती रोखण्यासाठी शरद पवारांसोबत गेले असं पाहिलं आपल्या लक्षात येईल. आता ह्या दरम्यान आपण पाहिलं की 96चं ऐक्य जे आहे हे कशामुळे फुटलं तर कुणालाही नेता न मानायचं या ह्याच्यातून ते नेतृत्व फुटलं. म्हणजे आजही आपण जर पाहतो की बाळासाहेब आंबेडकरांना नेता मानायचं नाही, मी नेता आहे या मानसिकतेतून आपण एकत्र येत नाहीत. आपले समकालीन आंबेडकरी नेते जे आहेत ते एकत्र येत नाहीत. असा हा ऐक्याचा इतिहास आहे असं मला वाटतं. आता युती आघाडीचं राजकारण जर आपण बाळासाहेब आंबेडकरांचं सुरुवातीपासूनच जर पाहिलं तर पहिल्यांदा म्हणजे 84, 85, 87ला त्यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. 89 मध्ये त्यांनी व्ही पी सिंगांच्या जनता दलासोबत युती केली आणि ती युती जर आपण पाहिली तर ती प्रश्नांवरची युती होती. म्हणजे युती आघाडीच्या राजकारणात बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका जर आपण पाहिली तर बाळासाहेब म्हणतात की त्यांचं धोरण खरं पाहिलं तर अतिशय दूरदर्शीपणाचं आहे. निवडणुकीच्या संदर्भातील युती म्हणजे समझोता होय, हा समझोता धोरणात्मक असला पाहिजे असे स्पष्ट मत बाळासाहेब आंबेडकरांचे असते. राजकीय युती किंवा निवडणूक समझोता हा राजकारणातील आवश्यक अशी बाब असते. याचा अर्थ युती किंवा समझोता कायमचाच असेल असे नसते. फक्त एकच गोष्ट कायम असू शकते आणि ती म्हणजे चळवळीची योग्य दिशा. चळवळीची अस्मिता आणि स्वाभिमान याच गोष्टी जर आपण संपवून टाकीत असू तर रिपब्लिकन चळवळीतील युतीच्या राजकारणातील किंमतही शून्य होत जाते. या त्यांच्या विधानातून आपल्याला असं एक लक्षात येईल की युती आघाडीच्या संदर्भात बाळासाहेब आंबेडकर फार विचारपूर्वक निर्णय घेतात. म्हणजे आतापर्यंतचे आंबेडकरी नेते जे आहेत ते ऐक्य करा आणि काँग्रेस सोबत चला असा एक अजेंडा राबवल्याचं दिसून येतं. म्हणजे
96चं ऐक्य जर आपण पाहिलं तर सगळे बसलेले असतात आणि काँग्रेस सोबत जायचं की अजून कोणासोबत जायचं या वादामध्ये ती युती तुटल्याचं आपण पाहिलेलं आहे. मग काँग्रेस सोबत जायचं तर त्यांनी आपण जो काही जाहीरनामा केलेला आहे किंवा आपण जे प्रश्न आपल्या बौद्ध समाजाचे आहेत त्यावर किमान त्यांनी चर्चा तर करायला पाहिजे. जो काँग्रेस आपल्याला आपल्या प्रश्नांकडे बघायलाही तयार नाही, पण मात्र त्यांना आपला वोट बँक पाहिजे असतो. 89 जे युती जर आपण पाहिली तर ती बाळासाहेब आंबेडकरांनी प्रश्नावर केलेली आहे. म्हणजे 40 वर्षापासूनच्या आपल्या ज्या प्रलंबित मागण्या होत्या, बौद्धांचा प्रश्न, सवलतींचा प्रश्न असेल किंवा मंडल आयोग लागू करण्याविषयीचा असेल, अशा ज्या अनेक केंद्रात अनुसूचित जाती जमातींना नोकऱ्याचा प्रश्न असेल, तर ह्या प्रश्नांवर बाळासाहेब आंबेडकरांनी जनता दलासोबत युती केल्याचं आपल्याला आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. म्हणजे 89ला तर खरं तर बाळासाहेब आंबेडकरांना काँग्रेसकडून ऑफर होती केंद्रात मंत्रिपदाची, पण बाळासाहेब आंबेडकरांनी ती ऑफर नाकारली आणि माझ्या समाजाचे प्रश्न महत्वाचे आहेत, हे प्रश्न सोडवणारा जो कोणी असेल त्याच्यासोबत मी युती आणि आघाडी करतो, हे धोरण बाळासाहेब आंबेडकरांचं पहिल्यापासूनच राहिलेलं आहे. आणि अशाच प्रश्नांवर त्यांनी यानंतरही पुढेही त्यांनी युती आघाडी केलेली आहे. म्हणजे 99ला काँग्रेस सोबत गेले आणि त्यातून बाहेरही फुटले, तर ते एनरॉन प्रश्नांवर बाळासाहेब आंबेडकर बाहेर पडले होते. 98-99च्या विधानसभामध्ये जर आपण पाहिलं तर बाळासाहेब आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाचे 2-2, 3-3 आमदार निवडून आलेले होते. आणि त्या युतीच्या वेळेस म्हणजे 89ची युती असेल, त्यानंतरची युती असेल, तर ह्या सगळ्या युती ज्या असतील बाळासाहेब आंबेडकरांनी प्रश्नांवर युती केलेली आहे की मला माझ्या केंद्रात मंत्रीपद नको, कॅबिनेट मंत्रीपद नको, पण माझ्या समाजाचे प्रश्न मला महत्वाचे आहेत. हा जो अजेंडा आहे, ही जी भूमिका आहे, ही महत्वाची भूमिका समाजाने समजून घेतली पाहिजे. समाजाने समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे इतर आंबेडकरी नेते जिथं केवळ एक खुर्ची, काही महामंडळ किंवा केंद्रात मंत्रीपद असेल, अजून काही असेल, एवढ्या एका खुर्चीवर समाजाचे प्रश्न बाजूला ठेवतात, तिथे बाळासाहेब आंबेडकर मात्र माझ्या समाजाचे प्रश्न किंवा माझ्या आघाडीच्या वेळेसचे जे काही धोरणं आहेत त्यावर जर तुम्ही चर्चा करायला तयार असाल तर आम्ही तुमच्यासोबत यायला तयार असतो. परंतु काँग्रेसचा अजेंडा जर आपण आधीपासून पाहिला तर ते मात्र कुठल्याही प्रश्नावर चर्चा करायलाही तयार नसतात आणि ढुंकून पाहायला सुद्धा तयार नसतात. आता अशा प्रकारचं हे बाळासाहेब आंबेडकरांचं युती आघाडीचं राजकारण जर आपण पाहिलं तर आज विद्वज्जनांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे की आपल्या समाजाचे प्रश्न महत्वाचे आहेत की एक खुर्ची महत्वाची आहे ज्यातून कुठलेही प्रश्न सुटल्या जात नाहीत. म्हणजे रामदास आठवले आपण पाहिलं तर कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत, समाज कल्याण मंत्री राहिलेले आहेत, पण समाज कल्याणाचा एकही प्रश्न त्यांनी सोडवलेला नाही. याचीही अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. आणि मला हे समजत नाही की गेल्या 30-40 वर्षापासूनच बाळासाहेब आंबेडकरांचं समाजकारण आणि राजकारण आपण पाहत असताना सुद्धा आज जो काही अपप्रचार समाजामध्ये सुरू आहे तर त्याला उत्तर देणं जिथे बुद्धिवंतांचं, बुद्धिजनांचं काम आहे, तिथे हा बुद्धिजन वर्गच बुचकळ्यात पडल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आमच्या काही वेळेला असं अपप्रचार केला जातो की बाळासाहेब आंबेडकरांनी अशा पद्धतीचा उमेदवार का दिला. आता मला हे समजत नाही की जेव्हा काँग्रेसला मतदान करताना हा बुद्धिजन वर्ग किंवा हा समीक्षा करणारा वर्ग असा विचार कधीच करत नाही की काँग्रेसने उमेदवार कोणता दिलाय. काँग्रेसला मतदान करताना आपण पक्ष म्हणून करतो, तर मात्र बाळासाहेब आंबेडकरांच्या उमेदवाराला मतदान करताना उमेदवार कसा आहे बरं हे तिथं पाहिलं जात नाही की मायक्रो मायनॉरिटी मधल्या अनेक प्रतिनिधी उमेदवारांना, लोकांना आपण प्रतिनिधित्व दिलेलं आहे किंवा उमेदवारी दिलेली आहे, हे आपले आंबेडकरी समाज पाहत नाही. म्हणजे एक उदाहरण मी या ठिकाणी सांगेन की औरंगाबादचा जो उमेदवार आहे, मुस्लिम उमेदवार, मागच्या वेळेसही आपण मुस्लिम उमेदवार दिला होता आणि याही वेळेला मुस्लिम उमेदवार दिला, त्यावेळेला माझ्याकडे अनेक प्राध्यापक लोकांनी किंवा अनेक जे मेडिकल क्षेत्रामध्ये मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत त्यातल्या अनेक जणांनी मला विचारलं की बाळासाहेब आंबेडकरांनी अशा पद्धतीचा उमेदवार कसा काय दिला. आता
उमेदवार जेव्हा देत असतात तेव्हा बाळासाहेबांची काही वेगवेगळी गणितं असतात. मुस्लिम उमेदवार देण्यामागे त्यांचा हेतू हा असतो की जिथे काँग्रेस मुस्लिम मतदारांच्या वोट बँकेवर सत्तेत आलेली आहे, तर तिथे काँग्रेसने एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही. त्याच्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम उमेदवार दिलेला आहे. पण त्याच्यावरही अनेक लोकांचे अनेक आक्षेप असतात. पण तो उमेदवार असा दिला म्हणून आम्ही काँग्रेसला मतदान करतो. मग हा विचार काँग्रेसला मतदान करताना आपण जेव्हा पक्ष म्हणून त्याला देतो, तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष म्हणून आपण त्यांना मतदान का करत नाही, ही एक विचार करण्यासारखी गोष्ट मला यावेळी खरं तर आपल्या सर्वच विद्वज्जनांना सांगावी वाटते, की हे जे आपण समीक्षा म्हणून आपण खूप शहाणपण शिकवतो, तर हे शहाणपण काँग्रेसला मतदान करताना आपलं कुठे जातं याचाही विचार आपण केला पाहिजे. आणि बाळासाहेब आंबेडकरांचं समाजकारण, राजकारण हे आपण समजून घेणं आज काळाची गरज आहे. येणाऱ्या पिढीला जर आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल, सुरक्षित त्यांचं भविष्य घडवायचं असेल, तर आपल्याला येणाऱ्या विधानसभेमध्ये, आताच्या लोकसभेत आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा खूप विचारपूर्वक पावलं टाकण्याची गरज आहे. खूप विचारपूर्वक आपलं स्वतंत्र स्वबळावर स्वतंत्र अस्मिता उभी राहत आहे, त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे. दरवेळेला म्हणजे गेल्या 30 वर्षात आपण ऐक्याच्या खेळीला बळी पडलो, आपण आंबेडकरी घराण्याच्या बदनामीला बळी पडलो. आणि हे कुठे होतं, तर हे आंबेडकरी समाजामध्येच होतं. शिकले सवरलेले लोक ह्या अपप्रचाराला बळी पडतात. याला याला एक महत्वाचं कारण आहे की आंबेडकरी नेतृत्व प्रस्थापितांना मान्य नाही. हा महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि कालही आपल्याला आंबेडकरांनीच वाचवलंय, आजही आपल्याला आंबेडकरच वाचवणार आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशा अनेक अपप्रचाराला बळी न पडता आपण विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे, एवढंच मी आजच्या प्रसंगी परत एकदा सांगेन. आणि मला राहुल खांडेकर सरांनी या ठिकाणी बोलावलंय, काही भूमिका मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी खांडेकर सरांचे आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद.